गोलंदाज सुनील मामा, राईट नंबर ऑन द विकेट. समोर खेळतायत, अतिशय चांगला फटका सजवला राजेश पाटीलच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना येतो तो चौकार, 4 धावा. राजेश पाटील चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. मी आदरणीय दिनेश दुबे साहेबांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते सुनील पाटील काटेई यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साइडला खेळता, चेंडू नो मॅच मध्ये पडतो. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी इथं मात्र चुकीच्या पद्धतीने कॉलिंग केली गेली होती, मात्र फलंदाज राजेश सुरक्षित पोहोचलेत. मी पुन्हा एकदा दिनेश दुबे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते हनुमान भंडारी हेदुटणे यांचा सन्मान करायचा आहे. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते सुनील मामा. या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्या. तसं पाहिलं तर 7 धावा सुनील मामा, 7 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने ते गोलंदाज आपण पाहतो. स्वतः संघनायक येतात कॅप्टन कुल, विजय पाटील येत आहेत. मागच्या सीझन मधील सर्वात यशस्वी संघनायक होते विजय पाटील. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार दीपक चौधरी. पहिला चेंडू लॉप केला चेंडूला, चेंडू मात्र इथं वन बाउन्सी मारेच्या बाहेर होतोय तो फरार. आणि पंच सचिन मात्र इशारा करतायत, चौकार, 4 धावा. फलंदाज पहिल्या षटकामध्ये संघर्ष करत होता, साचपडत होता. तो फलंदाज मात्र दुसऱ्या षटकामध्ये नव्याने सुरुवात करतोय, आत्मविश्वासाने फलंदाज सुरुवात करतोय. आपण पाहतोय दीपक चौधरी संत गतीने चेंडू हाताळलाय. इथं मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापताय. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथं मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात. 3 धावा आहेत. धाव फलकावर संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो दीपक आणि राजेश मध्ये. धावा आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. दोन मिनिटं थांबा, बघा क्लिअर करा पंच. 3 धावा आहेत की चौकार आहे, क्लिअर करा. बघा बाहेरून प्रेक्षक सांगतायत 3 धावा आहेत, चौकार नाहीये. आणि बघा रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नसेल, दोन्ही संघ लक्षात घ्या. बघा इथं आयोजकांचे तिथं खेळाडू बसलेत. बघा पंचांनी 3 धावा घोषित केल्यात. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज संघर्ष करत होते, मात्र जशी ती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली दीपक चौधरी आणि राजेश चांगली फलंदाजी करतायत. बागपुटला गेले, ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतो राजेशच्या बॅटमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फलंदाज राजेश पाटीलच्या बॅटमधून येतो दमदार चौकार, 4 धावा. Aparece, aparece, aparece,
धन्यवाद विजय. 3 चेंडूचा सामना केलेल्या फलंदाजांना आतापर्यंत 9 या धावसंख्येवर खेळतोय. 18 धाबा आपण पाहतो धावफलकावर. इथं मात्र फनपुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने केले जाते. गोलंदाज आपण पाहतो स्वतः संघनायक विजय पाटीलच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला पुढे सरकले. फटका पतला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय आणि धक्का बसतोय तो काटे संघाला. फलंदाज इथं मात्र राजेश पाटील बाद होत आहेत. दोन षटकांमध्ये धाबा आपण पाहतो. धावफलकावर 18 धाबा. एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. मनोज पाटील येतात. एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. संघ अडचणीत असताना पहिलं सत्र असो की दुसरं सत्र असो, मनोज पाटील या फलंदाजाने कित्येक सामन्यामध्ये आपल्या संघाला चांगली फलंदाजी करून दिली आहे. तोच फलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ दिलीप शेलार येत आहेत. चला वाडेकर संघ थोडं सहकार्य करा. दिलीप शेलार राईट मोड विकेट. पहिला चेंडू फ्रंट फुटला पुढे सरकले. चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक आहेत विजय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या विकेटसाठी 18 धावांची भागीदारी आपण पाहिली दीपक आणि राजेश मध्ये. राजेश माघारी पडले तर नंतर आपण पाहतोय मनोज पाटील चांगली फलंदाजी करतायत. मात्र इथून कमबॅकची गरज असेल ती वाडेकर संघाला. गोलंदाज पुन्हा तयार. दिलीप शेलार राटा मोड विकेट. बागपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज दिलीप शेलार. दिलीप शेलारना माहिती आहे मनोज पाटील अतिशय विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी करायची आहे आणि ती गोलंदाजी केली जाते. दिलीप खोलो टप्पाचा मारा केला जातोय. इथे मात्र सुनील मामा थोडेसे चूक करतायत. चुकीचं रूपांतर आपण पाहतो एका धावेमध्ये केलं जातं. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. चांगली गोलंदाजी होते. दिलीप शेलार प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. हर्षी 11 अरविंद काका वत्रे पुरस्कृत संघ आपण पाहतो वाडेकरचा संघ. बाईकच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. आमचे पंच सचिन मात्र इशारा करतायत. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये दीपक चौधरी थोडासा संघर्ष करतो. तर तंत्र आपण पाहतो चांगली फलंदाजी होते दीपक चौधरी यांच्या माध्यमातून. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. दिलीप शेलार राईट मोड विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगावर स्वार होतात गोलंदाज. यष्टांच्या मागे सुनील मामा चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हे कमबॅक अपेक्षित असतं
एखाद्या संघाला, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 18 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहतो दिलीप शेलार इथं चांगली गोलंदाजी करतायत. लोपुलटा चेंडू ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक आहे, दूरचं अंतर पार करण्याचा प्रयत्न केला जातो, इथं मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार आणि फलंदाज आपण पाहतोय तो दीपकच्या बॅटमध्ये तो चौकार, 4 धावा. पंचवीस धावा आपण पाहतो धावफलकावर. दीपक चौधरी चांगली फलंदाजी करतात, मनोज पाटील चांगली साथ देत आहेत. ऑन साईडला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो आणि चुकीचं रूपांतर इथं 4 धावांमध्ये केलं जातं. चौकार येतोय, 4 धावा. गुड बॅटिंग दीपक चौधरी. आपण पाहतो धावफलकावर 29 धावा. तर इथं एक पारितोषिक जाहीर झालंय. ज्यावेळेस अर्जुनभाई पाटील फलंदाजी येतील आणि अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी बाळा बोर्डे यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी ज्यावेळेस अर्जुनभाई पाटील फलंदाजी येतील त्यावेळेस प्रत्येक षटकारासाठी बाळा बोर्डे यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर प्रत्येक चौकारासाठी काव्या स्पोर्ट्स कडनं आमचे सतीश मात्रे यांच्याकडनं भाई यांना प्रत्येक चौकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतो योगेश येत आहेत. 3 षटकांमध्ये आपण पाहिली स्थिती या सामन्याची, तर चित्र अतिशय चांगलं पाहतो. काटे संघाच्या बाजूने राहिले. 29 धावा आपण पाहतो धावफलकावर. या खेळपट्टीचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये मानपाडा संघाने 48 धावा कुठल्या होत्या आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सर्वोच्च सांघिक धावसंख्या राहिली ती जुनी डोंबिवली संघाची 50. गोलंदाज तयार, ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 30 वर. भागीदारी फुलते भरते काटे संघासाठी. 2 महत्वाचे फलंदाज दीपक आणि मनोज हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. टार्गेट चांगल्या पद्धतीने इथे सेट केले जात आहे. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळलाय. पंच सचिन मात्रे वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 31 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. गोलंदाज होते सुनील मामा. त्यानंतर आपण पाहिलं 2 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या. या खेळपट्टीचा जर विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर 31 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
ऑन साईडला खेळतात चेंडू नो मॅच मध्ये पडतो क्षेत्ररक्षक वेगानं आले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो मनोज पुढे सरकले आणि इथे मात्र कॉलिंग चुकली आहे. अगोदर दीपक चौधरी जर धावले असते तर धाव नक्कीच पूर्ण झाली असते मात्र संवाद तुटला आणि फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे. बत्तीस धावा आपण पाहतो धावपलकर चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आयोजकांना सहकार्य करा दोन सामने जास्त असतील. योगेश ऑन साईडला खेळतात कार्पेटच्या माध्यमातून फॉलोथ्रू मध्ये चेंडू इथे कव्हर केला जातोय स्वतः गोलंदाज चेंडू गॅदर करतायत. असं वाटलं होतं की चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल केला जातो मात्र चेंडू समोर खेळतात फलंदाज. इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते चांगलं कमबॅक गोलंदाज योगेशच्या माध्यमातून केलं जाते आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थगित 32 धावा. इथं मात्र सन्मान दिलाय चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजानं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 32 वर पोहोचते 33 वर पोहोचते. या षटकामध्ये नक्कीच योगेश प्रयत्न करतात आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 33 धावा आपण पाहतो धावपलकर संघाचा आधारस्तंभ तारणार विस्फोटक फलंदाज मनोज पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. ऑन साईडला भिरकावलाय क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता झेल इथं मात्र निसटतो हातातून आणि येतोय तो चौकार. महत्वाच्या 4 धावा येत आहेत. धावा आपण पाहतो धावपलकर दीपक माघारी परतल्यानंतर मात्र मनोज जबाबदारी स्वीकारतात. चांगली फलंदाजी होते मनोज पाटील यांच्या माध्यमातून. दीपक चौधरी यांनी 18 धावांचं योगदान दिलं तदनंतर जबाबदारी चांगल्या पद्धतीने मनोज पाटील स्वीकारतायत. पुन्हा एकदा फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 38 वर पोहोचते. षटक क्रमांक 4 इथं संपन्न झालाय. 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धावपलकर 38 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ हाणामारीचं षटक मार्गस्थ स्लॉगवरचं षटक गोलंदाज सज्ज होतं दिलीप शेलार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकेंडला आपण पाहतो मनोज पाटील. इथे चांगली गोलंदाजी होते चांगली गोलंदाजी होते. इथे मात्र फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. पारितोषिक घोषित केलं होतं भाईंसाठी. भाई फलंदाजीला आलेत. प्रत्येक षटकारासाठी बाळा बोर्डे यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी सतीश म्हात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल भाईंसाठी. गेलेत भाई गेलेत फलंदाजीसाठी.
एका षटकारासाठी बाळा बोर्डे यांच्याकडनं 11,000 रुपये आणि सतीश मात्रे यांच्याकडनं एका चौकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. दिलीप शेलार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक केलं जाते दिलीप शेलारच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होत असताना थोडंसं धडपड झालं होतं. फलंदाज आपण पाहतोय मनोजच्या माध्यमातून इथं फलंदाजी केली जाते. दिलीप शेलार राईट मोर विकेट. बॅकफुटला गेले, पंच केला ऑफसाईडला. पहिली धाव वेगाने घेतली जाते. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करू शकता, केला जातोय. आणि नक्कीच आता मात्र अर्जुनबाईंना संधी आली आहे फलंदाजीची. प्रत्येक षटकारासाठी बाळा बोर्डे यांच्याकडनं 11,000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी सतीश मात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बाईंसाठी 41 धावा आपण पाहतो धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे इथं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अर्जुनभाई पाटील, गोलंदाज दिलीप शेलार. कोलटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतायत. इथे थोडस चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आम्ही पाहिलंय विजय पाटील यांनी धावचित करण्याची संधी होती, मात्र त्यांनी संधी नाकारली ती स्वतःहून. त्रेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो जय दुर्गामाता 11 काटे संघ. दिलीप शेलार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघा मनोज पाटील धावचीच्या स्वरूपात बाद असतील. पंच संतोष पाटील यांनी सांगितलंय मनोज पाटील बाद असतील. काका पुतण्यामध्ये शर्यत लागली होती.
सर थँक्यू पंडित दादा. पाहत आहोत आपण नवापाडा 40+ चषक 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येत असताना आज लक्षणीय प्रेक्षणीय सामना देखील आहे. एक शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चुरशीची मॅच कल्याण डोंबिवलीमधील हे संघ असतील आणि त्या संघामधून आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार दोन संघांची नक्कीच बांधणी देखील झालेली आहे. ती नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. एक शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. नवापाडा 40+ माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदाच ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार रेग्युलरची स्पर्धा ऑलरेडी झालेली आहे, पण 40+ मध्ये ही पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली मॅच, एक चांगली रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांना परास्त करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट आणि सिटी स्टार. मॅच मैदानामध्ये सुरू आहे आता. मात्र पहिल्या फेरीतील शेवटची जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच हर्ष 11 वाडेकर संघ. अरविंद काका म्हात्रे पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हर्ष 11 वाडेकर विपक्ष जय दुर्गा माता काटई. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 44 धावा आतापर्यंत एकवडलात जय दुर्गा माता काटई या संघाने. 44 धावा, 45चं टार्गेट आहे. टार्गेट इथे मात्र पार करायचं ते म्हणजे हर्ष 11 वाडेकर संघाला. आघाडीची जोडी मैदानामध्ये जात असताना विजय आणि आघाडीची जोडी पारंपरिक जोडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. हर्ष 11 वाडेकर संघाची विजय आणि गणेश. आपल्या कारकिर्दीत भरपूर सारे विक्रम या खेळाडूंच्या नावावरती आहेत. ही जोडी आपल्याला आक्रमक जोडी वाडेकर संघाची आघाडीला येत असताना. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एनर्जी ड्रिंक्सची उपलब्धी काव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध झाले. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्यांचे फाउंडर सतीश दादा आहेत काव्या स्पोर्ट्सचे. खूप चांगलं स्पोर्ट्स शॉप आहे नवापाडा परिसरामध्ये, भरपूर मोठं नाव आणि यशाच्या उंच शिखरावरती जात असताना आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. सतीश दादा स्वतः आहेत, खेळपट्टी क्युरेटर देखील आहेत आणि काव्या स्पोर्ट्सचे सर्वा त्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक्सची उपलब्धी. त्याचबरोबर प्रेक्षणीय लढतीसाठी दोन्ही संघांना टी शर्ट देखील त्यांच्याच माध्यमातून आहे. सतीश दादांच्या माध्यमातून अर्थातच काव्या स्पोर्ट्स च्या माध्यमातून या टी शर्ट्स असतील. मॅच सुरू होते, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आघाडीची जोडी विजय आणि गणेश. 45चं टार्गेट. पहिलं षटक घेऊन जय दुर्गा माता संघ काटई संघाचा गोलंदाज येतो तो म्हणजे सुनील. त्याला सामोरं जाईल गणेश. स्ट्रायकिंग एंडवर गणेश आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायकिंग एंडवर लिटिल डायनामाइट विजय पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू अँगल क्रिएट करत असताना नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू, पहिला चेंडू योग्य टप्प्यावर. आता तो गोलंदाज सुनील. पहिला चेंडू निर्धाव आला. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत असताना चेंडू हवेमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतो. चेस आहे तो उचलून फेकी करेल तोपर्यंत. 2 धावा तर आतापर्यंत कंप्लीट केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी येते तोपर्यंत 2च धावेवर. आता मात्र समाधान मानावं लागतं. संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाते. गणेशच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला. करायच्यात 45. 2 चेंडू झाले, 2ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सजवेल बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर गणेश.
हर्ष 11 वाडेकर संघ त्यांना फाईट करतो जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठई. इथे मात्र आखुडपा चेंडू होता हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का हर्ष 11 वाडेकर संघाला. गणेश बॅक टू दी डगआउट. तर नवीन फलंदाज गणेश बाद झाल्यानंतर शशिकांत येतो. हलक्या हाताने फक्त गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. कोमल आहे तिथे क्षेत्ररक्षक झेल स्वीकारला. 3 चेंडू झाले आतापर्यंत. धावा धावफलकावरती 2. गोलंदाज सुनील चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक अँगल क्रिएट करतो. इथे मात्र फुल टॉस ऑन द टोस पाठवून दिलाय सरळ. चेंडूमध्ये झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. टीम बॅटिंग करत असताना हर्ष 11 वाडेकर संघाला. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो सरळ गॅप मधून. गोईच्या वेगाने सीमा पार. ती 4 ने पुढे सरते ती म्हणजे 6. 5 चेंडू झाले. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना फलंदाज विजय पाटील आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केला. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. या आता मात्र चेंडू फ्लोर लाईनचा होता. हलकसं फ्लाईट दिलं होतं चेंडूला. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक झालंय समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती. हर्ष 11 वाडेकर संघाच्या 6-2 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट आहे ते म्हणजेच 45. धावा आतापर्यंत 6 झाल्यात. पहिल्या फेरीतील शेवटचं मॅच. ऑलरेडी एक संघ पुढे सरकला तो म्हणजे टीम आगासन. चांगला खेळ आगासन संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. इम्प्रेस केलं होतं आगासन संघाचा खेळाडू सुनील मुंडेने. अफलातून गोलंदाजी. आणि मागच्या मॅच मध्ये आजदे संघाचा गोलंदाज प्रल्हाद काळनने देखील इम्प्रेस केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आता मात्र पहिल्या षटकात सुनीलने देखील अफलातून. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मनोज.
इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो हा. कीपर बीट होतो. रनआउटची संधी डायरेक्ट हिट इथे मात्र केला जातो हा. बॅकिंगसाठी खेळाडू येतो हा. एक धाव इथे मात्र मिळते. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात आता म्हणजेच 22ची एक धाव इथे मात्र ऍड केली जाते. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती 7. गोलंदाज मनोज स्ट्रायकिंग एंडवर विजय. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 8. टार्गेट आहे 45चं. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मनोजचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवर विजय. ओव्हर द विकेटने इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट गॅपमध्ये घेऊन काढला. पॉवर प्लेचा योग्य वापर विजय पाटीलच्या बॅटमधून येतोय हा या डावामधील दुसरा चौकार. नक्कीच वुमन्सच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस देखील चालू आहे आणि इंडियाने पाकिस्तान संघाला पराभूत केलं. भल्या मोठ्या फरकाने पराभूत केलं महिलांनी. ओव्हर द विकेटने मनोज. फुलटॉस चेंडू. स्लॉक स्वीप. चेंडू जाईल गॅपमध्ये. मिळतील 4 धावा. फलंदाज विजय पाटीलचा हा तडाखा. पहिल्या षटकात दबाव होतं हर्ष 11 वाडेकर संघाला. आता मात्र या षटकात समाचार घेतला. फुलरलेचा चेंडू होता. बॉलर बॅकचा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतो. उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करतो. 2 चौकार विजयच्या बॅटमधून आलेत आणि आता मात्र चांगल्या चेंडूचा सन्मान इथे मात्र केला जातो. एकने धावफलक पुढे सरतोय. स्ट्राईक रोटेट होत्या. स्ट्राईकवर इन्व्हाइट करतो म्हणजे ते सुनीलला. धावा झाल्या धावफलकावरती 16. ओव्हर द विकेटने मनोज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे चेंडूला. गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकासाठी चेस आहे. पाठलाग चालू आहे. 3 खेळाडू पाठलाग करतायत पण चेंडू जातो सीमा पार. मिळतील 4. फलंदाज सुनीलला. धावसंख्या धावफलकावरती 21. 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये योग्य धावा. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर स्ट्रेस झाले होते फलंदाज देखील स्क्वेअर कट खेळण्यासाठी. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 21. 21 ही धावसंख्या. आता मात्र समीकरण बदलत आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावांची गरज. तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये वापर केला तो म्हणजे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं सुनील. ज्याने पहिलं षटक हाताळलं तो सुनीलचा वापर केला. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या. दबाव पूर्णपणे हर्ष 11 वाडेकर संघावरती पाहायला मिळालं. पण दुसऱ्या षटकात विजय अफलातून फटकेबाजी. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र थांबवून फक्त दिशा देतोय चेंडूला. एक धाव इथे मात्र कंप्लीट.
क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो उचलण्यासाठी, अजूनही वेळ घेतला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 23 ही धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज आहे. 17 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज. गोलंदाज सुनील स्ट्रायकिंग एंडवर विजय. चांगली फलंदाजी विजयची पाहायला मिळते. तेव्हा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावत असताना लॉंग दी कार्पेट घेऊन काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जातो उचलण्यासाठी. सेकंड अटेम्प्टमध्ये उचलतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील ॲक्युरेट बॅकिंगसाठी खेळाडू देखील आहेत. एकच धाव मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 24. सुनील चौधरी पुन्हा एकदा सचिव. स्ट्रायकिंग एंडवर सुनील मामा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा बॅकलिफ्टने चेंडूला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या कमबॅक सुनीलचा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील सुनीलची पाहायला मिळाली आणि संघनायकाने विश्वास आता मात्र पुन्हा एकदा सुनीलवरती सुपूर्द केला. कारण की दुसऱ्या षटकात मनोजने भरपूर धावा खर्च केल्या. दबाव पुन्हा एकदा जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघावरती होता. त्यामुळे सुनीलचा वापर पुन्हा एकदा करत असताना इथे मात्र फुलवण्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतो. लॉंग ऑफ वरून उचलण्यासाठी दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील ॲक्युरेट. तितक्याच वेगाने 2 धावा कंप्लीट. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 26. टार्गेट आहे 45चं. 45चं टार्गेट आहे. पाठलाग करतोय हर्ष 11 वाढेकर संघ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने इथे मात्र आखो टप्प्यात चेंडू होता. स्क्वेअर कट करतो. गॅपमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिडल होत नाही. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 ने धावफलक पुढे सरकेल. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक आता मात्र विजयकडे असेल. धावा झाल्यात धावफलकावरती 27. चेंडू झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 5 षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित. क्षेत्ररक्षक आहे पण बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. चेंडू जातो सीमा पार. मिळतील विजय पाटीलला चौकार. जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई.
मॅचमध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो हर्ष 11 वाडेकर संघ. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय राजेश म्हात्रे साहेब, त्यांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील वेलकम. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच मैदानामध्ये सुरुवाती म्हणजेच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई विपक्ष हर्ष 11 वाडेकर या दोन संघांमध्ये एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळतं. 45चं टार्गेट होतं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 6, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे तब्बल मनोजने धावा खर्च केल्या 15, तिसऱ्या षटकामध्ये सुनीलने धावा खर्च केल्या 10. समीकरण बदलतंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्यात म्हणजेच 14. 12 चेंडू 14चं समीकरण. निर्णायक षटकाची जबाबदारी आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये सोमनाथचा वापर केला. सोमनाथ येतो बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर सुनील ओद विकेटने. पहिला चेंडू शरीराच्या दिशेने आला होता. फुलटॉस चेंडू होता. आधीच बॅटचा फेस क्लोज केला. लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 32. 32 ही धावसंख्या. टीम बॅटिंग करत असताना हर्ष 11 वाडेकर संघाची अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. सोमनाथ सज्जवतो. स्ट्रायकिंग एंडवर विजय. इथे मात्र चेंडूला सरळ सोडून दिला. पंच दुनिया समांतर करतात. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकने अवांतर धावेने पुढे सरकते ती म्हणजे 33. 33 ही धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. 4थं षटक प्रगतीपथावर सोमनाथचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर ज्याने आक्रमणाला केली आहे सुरुवात. हलक्या आधारे चेंडूमध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न केला पण त्यांच्या अवाकाच्या बाहेर चेंडू होता. एफर्ट्स दर्जेदार. रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती पण 2 धावा इथे मात्र झाल्यात कंप्लीट. 2ने धावफलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 35. हलक्या हाताने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगलं क्रिकेट मजबूत स्थितीमध्ये आहे. विजयला ठाऊक आहे त्यामुळे एकेरी दुहेरी धावेंवरती लक्ष केंद्रित करतो. 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. इथे मात्र स्विच हिट टायमिंग व्यवस्थित होतो. क्षेत्ररक्षक आहे. एकाच अटेम्पमध्ये उचलतो. एकच धावेवर समाधान. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 36 रन. बॉल इक्वेशन. 9 चेंडू करायच्यात 9. 45चं टार्गेट होतं. 9 चेंडू मध्ये आता मात्र 9चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडवर सुनील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पकड मजबूत करून देईल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाला आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू फेकला. आता मात्र समीकरण बदलत आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. इथे मात्र चेंडू यामध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. थांबतायत आणि चेंडू जातो सीमा बार. पंचांचा सिग्नल येतो. मिळतायत 4. क्षेत्ररक्षकाने थोडंसं मिसजजमेंट झालं. थोडीशी हिंमत करणं गरजेचं होतं. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला चेंडू सरळ सीमा रेषा ओलांडतोय. इथे मात्र प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. पंचांकडे हलकीशी अपील देखील केली जाते. क्षेत्ररक्षक वेगाने येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट. लेग बाईसच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. एकने धावफलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 41. षटक समाप्त झाला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 41. अजूनही 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी 40+ क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत आणि त्याच नियमांच्या आधारावरती त्याच नियमावलीला घेऊन इथे मात्र नवापाडा 40+ संघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि एक चांगलं आयोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबवरती थेट प्रक्षेपण देखील आहे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑफिशियल स्कोरियरच्या भूमिकेमध्ये किरण आहेत आमच्या समवेत. त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरिंग करत असताना टीम GTCचे सुनील आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये कॅमेरा वर्क देखील करत होते. त्याचबरोबर सूरज देखील होते आमच्या समवेत. भरपूर दिवसानंतर सूरज देखील आमच्यासोबत जॉईन झाले. त्याचबरोबर समाधान देखील आहेत. अशी संपूर्ण टीम जीटीसीचा देखील आभार व्यक्त करतो. 6 चेंडू करायच्या 4. सहा चेंडू 4 धावेंची गरज आणि जबाबदारी असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली अर्जुन भाईंना. अकोट टप्प्याचा चेंडू होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी डायरेक्ट हिट फलंदाज होईल बाद. क्षेत्ररक्षक आले वेगाने, तितक्याच वेगाने चेंडू सरळ यष्टांवरती थ्रो केला, आदळला, फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो म्हणजे कमलाकर आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू करायच्या 3. स्ट्रायकिंग एंडवर विजय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. गोलंदाज अर्जुन दादा सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू गॅपमध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली आहे. स्ट्रायकर एंडला फिकी थोडीशी ऑर्थोडॉक्स, थोडीशी हळूवार फेकी येते. फेकी व्यवस्थित होती. डेंजर एंड विजयचा होता आणि विजयनेच तो कॉल केला होता, त्यामुळे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावांची इथे मात्र बरोबरी झाली आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडवर विजय चांगली फलंदाजी करत असताना एक आक्रमक शैलीचा फलंदाज आजदे संघाचा संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा. तीन चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र स्विचेड आणि आता मात्र चेंडू जातो गॅप मधून सीमा बार. मिळतील 4. मॅच विनिंग स्ट्रोक फलंदाज विजय पाटीलच्या बॅट मधून. त्याचबरोबर व्यासपीठावरती ऋतुनील पावसकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र करण्यासाठी विनंती करतो. हरीश भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते ऋतुनील पावसकर साहेबांचा शुभ सन्मान. ऋतुनील पावसकर साहेब